असं योगदान त्यांचंही आपल्याला राहतंय। प्रत्येकाचं आपण नक्कीच नाव घेऊयात। सोबत पाहिलं तर 5 दिवसाचं आपल्या 4 दिवसाची टुर्नामेंट आणि 4 दिवसांसाठी आपल्याला ज्यांची पाण्याची पूर्तता केलेली आहे आमचे सन्माननीय अमोलजी देशमुख यांचे आपण कौतुक करायलाच पाहिजे। कारण पाण्यासारखं पुण्य नाही आणि पाणी पाजण्यासारखं खरंच पुण्य कधीही नसणार आहे। ते पाणी पाजण्याचं आपल्याला काम केलं। इथं समोर पाहिलं तर रोहन ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवर असेल। चिंचोली गावचा हा पाहिलं तर गोलंदाज। नेहमी या गोलंदाजाला आपण पाहिलं इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना रोहन ठोंबरे त्याच्या विरुद्ध 2 धावा इथं पहिल्या बॉलवर केल्यात। 17 धावसंख्या मैदानामध्ये जमा आहे। आज साथीला जर पाहिलं तर साथी समालोचक मनीषदादा मुंडे सुद्धा असतील। बऱ्याच क्रिकेटच्या कॉमेंट्रीचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि कर्जत विभागामध्ये बऱ्याचदा आपण त्यांना पाहतो कॉमेंट्री करताना। परंतु या घरच्या मैदानावर या घरच्या टुर्नामेंटमध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल। काल आपण पाहिलं तर केतन कोंडालकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते। तुषार दुबाल सुद्धा इथे फटका दमदार आहे कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉलला अगदी पाहिलं तर लॉफ्ट केलाय आणि लॉफ्टेड फटका जाईल सीमा पार। 1 बाउस चौकार। विजय पडवळ आपल्या ताकदीवर खेळतात आणि या विजय पडवळांची ताकदच खरं म्हणायला लागेल तर या स्पर्धेमधून आपल्याला अनेक नवनवीन हिरे मिळाले। त्यामधलंच नाव एक पाहिलं तर विजय पडवळ। मग ग्रामीण क्रिकेट होणारकडून खेळता खेळता जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं। आपल्या या स्पर्धेमध्ये खेळताना त्यांनी त्यांच्या संघाला कधी कधी विजयी सुद्धा करून दिलं, चॅम्पियन सुद्धा बनवलं आणि आज पाहिलं तर वेदांत 11 संघासाठी 12व्या अंकामध्ये खेळताना क्रॉस बटेड फटका खेळण्याचा प्रयत्न रोहनच्या विरुद्ध। रोहन लेफ्टी बॉलर, त्याला नॅशनल कट आहे आणि त्याच ताकदीवर खेळताना आपण रोहनला पाहतोय। मागील बॉलवर जरी चौकार आला तरी रोहनने आपल्या ताकदीवर गोलंदाजी केली। धावा पाहिलं तर जास्त देत नाहीयेत, इकॉनॉमिकल गोलंदाजी नेहमी करतात, विकेट घेतात। जेव्हा जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा तेव्हा आपली उपयोगिता सिद्ध करून देतात। नाव त्यांचं रोहन ठोंबरे, गाव त्यांचं चिंचोली गोहे। इथे अजून एक फटका दमदार, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवले सीमा पार। ह्यूज मॅक्झिमम षटकार। या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये प्रचंड वाढ होतीये। 27 पर्यंत पोहोचलाय बॅटिंग करणारा संघ, अर्थातच वेदांत 11 सासगाव संघ। टीमचे कॅप्टन विजय मैदानामध्ये आहेत। सोबतीला जर पाहिलं तर टीमचे संघ मालक अर्थातच विराज देशमुख, त्यासोबत सुमेशजी देशमुख, सुमेश देशमुख टीमचे संघ मालक, तेही सुद्धा मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी सलामीला गेलेत। अजूनही स्ट्राईक नाहीये परंतु विजय अजून चांगली फटकेबाजी करतोय। फर्स्ट सेव्हला गेलाय। सुरुवातीला उल्लेख केला होता रोहन ठोंबरे इकॉनॉमिकल गोलंदाजी करतात आणि त्यांना अशा प्रकारे गोलंदाजी करताना नेहमी आपण पाहिलंय चांगली गोलंदाजी विकेट मिळवतात। टीमचे कॅप्टन विजय बॅक टू दी डॅग आउट। भाग्य कोणतं आणि या स्वराज्याच्या रायगड भूमीमध्ये माझ्या राजाची राजधानी रायगड किल्ला, त्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय। हाच पाहिला तर एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। या सासगावच्या धाकटी पंढरीच्या मैदानामध्ये आपण खेळतोय। या स्पर्धेला ज्याचं नाव नक्कीच आपण दिलं गेलं असं धाकटी पंढरी पंचवंश प्रीमियर लीग। मग आपण जो बॅनर पाहिलाय मोठा बॅनर, त्या बॅनरवर आपल्या एका बाजूला आपल्या विठ्ठल रुक्माईची मूर्त, त्या फोटो फ्लेक्स, त्याच्याबरोबर राईट साईडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्लेक्स। एक सुंदर असं पाहिलं तर आयोजन, त्याबरोबर त्या आयोजनामध्ये हा आपल्याला आयोजनामध्ये फ्लेक्स सुद्धा पाहायला मिळतोय। चांगलं षटक इथे हाताळलं ते म्हणजे अर्थात गोलंदाज रोहन ठोंबरेने या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 27। 12 धावा अवघ्या खर्च केल्या, एक विकेट महत्वाची मिळवली। 27 धावा झाल्यात, 13.50च्या सरासरीने इथे धावा जमवल्या गेल्यात। 5 ओव्हरची माझे प्रत्येक ओव्हरचं कॅल्क्युलेशन केलं जाईल जरूर, कारण की मैदानामध्ये ऋतिकच्या सोबत टीमचे लीडर सुमेश देशमुख आहेत। त्यांना माहिती आहे की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादी विकेट मैदानामध्ये टिकून ठेवणं गरजेचं आहे। एखादा बॅटर मैदानामध्ये लागला टिकला तो धावा जमवू शकतो आणि स्वतःची ताकद सुमेश यांना माहिती आहे। आतापर्यंत त्यांनी बऱ्याच वर्ष क्रिकेटच्या म्हटल्यावर आपल्या स्वतःच्या नावाची दहशत निर्माण केली, ती सोपी नाहीये। कारण की क्रिकेट खेळताना त्यांना आपण आज पाहिलं तर बरेच वर्ष पाहतोय
या मैदानामध्ये बरेच क्रिकेट खेळले, बऱ्याच मॅच पाहिल्या तर जिथे कठीण मॅच तिथे जिंकून दिल्या टीमला, आणि आज तर जबाबदारी जास्त असणार आहे. स्वतः पाहिलं तर टीमचे आता लीडर म्हणून खेळावं लागेल, कारण की आपल्या टीमचे कॅप्टन मैदानाच्या बाहेर, आणि आता मी संघ मालक आहे आणि संघ मालक म्हणून माझी जबाबदारी जास्त बनते, कारण की माझ्यावर जबाबदारी जास्त असणार आहे. मी ज्या खेळाडूंना ऑप्शनमध्ये घेतलंय त्या खेळाडूंकडून खेळ चांगला करून घेणं आहे. कॅप्टनने त्याची इनिंग साकारली आहे, कॅप्टनने त्याच्याकडून पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय. आता माझी बारी, आणि ती बारीच नक्की त्यांच्यावर आली. अर्थातच नाव त्यांचं सुमित देशमुख. बॉलिंग ट्रॅकवर राजेश वकिरी पुन्हा एकदा. राजा वकिरी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, परंतु कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे असं नेहमी म्हणतात. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. सेटबॅक नव्हे, आपल्याला कमबॅक पाहिजे. तो कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये 2 मॅच जिंकलेत, आणि 2 मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये जिंकण्याचं स्वप्न उराशी घेऊन मैदानामध्ये उतरलेत. आता मेहनत करावी लागेल. सुपर बॉलिंग अपील केले लाऊड. अपील करताना आपण पाहिलं तर सर्व फिल्डर एक प्रेशर क्रिएट करतात ते म्हणजे या मॅच मध्ये, परंतु पंच आमचे जर पाहिलं तर अतिशय उत्तम दर्जाचे पंच रायगड अंपायर असोसिएशनचे हे पंच आहेत, की ज्या पंचांचं कौतुक करावं लागेल. याला तर पुन्हा एकदा पाहिलं तर जबरदस्त बॉल, काय कमालीचं षटक इथं पाहिलं तर दुसरं वैयक्तिक घेऊन येतात, सांघिक तिसरं, आणि ते षटक सुद्धा तेवढं दमदार आहे. सन्माननीय राजू गायकवाड यांचं सुद्धा पाहिलं तर या आपण मुख्य व्यासपीठावर स्वागत करूया. दादांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. लगातारचे 2 बॉल, दोन्ही डॉट बॉल. त्यानंतर पाहिलं तर कव्हर ड्राईव्हचा फटका केला आणि केची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने मला ठेवलंय, चांगली फिल्डिंग करतात, दर्जेदार फिल्डिंगचा नमुना. हेच तर पाहिलं तर आपल्या या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा पराक्रम विजय आहे. इथे तयार झालेला प्रत्येक खेळाडू, नवजवान खेळाडू, यंग टॅलेंट मैदानामध्ये आपली पाहिलं तर तन मन धन लावून खेळत असतो, आणि चांगल्या प्रकारचं पाहिलं तर इथे फिल्डिंग अटेम्प्ट केलाय. राजू दादांचं इथे सहर्ष स्वागत करूया. त्यांची टीम अर्थातच पाहिलं तर रोनित गायकवाड, त्यानंतर जॉन्टीबाईंची टीम या मैदानामध्ये आरजे ब्रदर्स खेळणार आहे. दादा विनंती असं पण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथं चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळताना आपण जर का बॉल अडवले तरच आपल्यासाठी चांगलं काम होईल. सन्माननीय योगीदादा गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल, दादा आपण सुद्धा या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. योगीदादा गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावर सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजू गायकवाड आपल्याला नक्कीच पुकार देतात आणि आयोजक सुद्धा आपल्याला पुकार देतात. हा चौकार आला आणि चौकारानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर डीप मधून येत आहेत. दरम्यानच्या वेळेमध्ये इथे धाव घेतली जाते 1, आणि या सिंगलच्या रूपामध्ये टीमची टोटल 1ने भरारी घेते 33 पर्यंत पोहोचली आहे. पहिले 2 बॉल अतिशय योग्य होते, त्यानंतर सिंगल आली. सिंगल नंतर पाहिलं तर ऋतिक आले. ऋतिकने एक चौकार मारला, थोडं मिसफील्ड झाला, परंतु फटका बसला तो म्हणजे फिल्डिंग टीमला. जिथे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये केला जात होता कमबॅक, आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना फिल्डरची साथ महत्वाची आहे. बॉलर हा बॉलिंग टाकत असतो, परंतु फिल्डरला साथ द्यावी लागेल. ही मॅच, ही टुर्नामेंट आपल्या प्रतिष्ठेची टुर्नामेंट. इथे सुद्धा फसवलंय राजा उखेरी यांच्या विरुद्ध. पाहिलं तर सुमित देशमुख कोणती मोठे फटकेबाज नाहीये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण 13.5च्या सरासरीने धावा पाहिल्या, परंतु आता या ओव्हरमध्ये काय झालं, या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त या गोलंदाजाने अवघ्या 6 धावा खर्च केला. हीच तर ताकद आहे पाहिलं तर राजा उखेरी. का पाहिलं तर या खेळाडूला या संपूर्ण पाहिलं तर पीपीएल मधला एक अनप्रेडिक्टेबल खेळाडू म्हटलं जातं. हा खेळाडू कधी कोणत्या क्षणी मॅचला टर्न आउट करू शकतो, आणि त्याच खेळाडूने धावा खर्च केला फक्त अवघ्या 6 धावा. 33 धावा झाल्यात. 11च्या सरासरीने 33 धावा संख्या इथे मैदानामध्ये होताना पाहतोय. राज पाटील यांचंही आपण कौतुक करूया, त्यांचंही स्वागत करूयात. एक उत्तम दर्जाचे स्कोरर, आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य त्यांच्या मार्फत सुद्धा चांगल्या प्रकारे होतं. असंच आमचे चिंचोली गावचे राज पाटील, बरेच पर्व पाहिले तर राज पाटील ॲज अ स्कोरर म्हणून आपल्याला बऱ्याच हंगामामध्ये आपल्याला लाभले. त्यांचंही पाहिलं तर या पीपीएलसाठी एक चांगलं योगदान आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मॅच पाहतात कृपया आपण रोडच्या थोडं खालच्या बाजूला रोड सोडा, आणि खालच्या बाजूला जिथे पार्किंग एरिया आहे तिथे येऊन मॅच पहा. अर्थात आपल्याला इथे स्टँड सुद्धा दिलेत. हायवेला गाड्या जातात.
तुमची काळजी आयोजकांना आहे, त्यामुळे विनंती असेल की आपण गाड्या थोडं खाली घ्या, जागा आहे खाली थोडीफार, फक्त रोडवर कोणी उभं राहू नका, कळकळीची विनंती असेल तुम्हाला. 33 धावा झाल्यात, 11च्या सरासरीने आता धावा 33 झाल्यात. मैदानामध्ये बॅटिंग करताना वेदांत इलेव्हन सासगाव संघाची. सुरुवातीचा खेळ जर पाहिला तर 3 ओव्हरचा संपला. यात दुसऱ्या दिवसामधील पहिली मॅच टीम वेदांत इलेव्हन संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगचा निर्णय त्यांच्या विरुद्ध फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं साईराज इंटरप्राइजेस संघाला. म्हणजे मयुरेश म्हटला की हो आम्ही फिल्डिंग करू, आमच्यासाठी जे तुम्ही निर्णय दिलाय त्याचं आम्ही पालन करू. बॅटिंग करताना तब्बल 2 ओव्हरमध्ये 27 होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा राजा उकेर यांनी खर्च केल्या. आपल्या नावाला साजेशी बॉलिंग केली. आता संधी निर्माण झाली ती म्हणजे बॉलिंग करताना मयुरेश कॅप्टन. मयुरेशचा पहिलाच बॉल ब्लॉक होलचा बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार सोडला तर येणाऱ्या या मागील ओव्हर आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये सुरुवात काय कमालीची झाली आहे. सासगाव संघाकडून प्रामुख्याने खेळताना या खेळाडूने स्वतःच्या पहिल्या वहिली पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी जामरुकच्या मैदानात टीव्ही जामरुकच्या मैदानामध्ये मिळवली होती. हाच खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करतो ॲज अ कॅप्टन म्हणून. इथे फुल टॉस बॉल, फुलर लाईनचा बॉल हवेत उडवलाय, मिस टाइम आणि त्यानंतर मिस फील्ड सुद्धा पाहायला मिळाली. कल्पेश कुडपाणे यांच्याकडून झालेली चुकी पंचांनी इथे पाहिलं तर वेस्ट साईडसाठी बीमरसाठी चेक करतायत, परंतु या बॉलचं आपण वर्णन करूयात. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण चेक करूयात. या बॉलचं वर्णन पुन्हा एकदा आपण करूयात. काय जबरदस्त फटका खेळला होता, बॉल हवेत होता, झेल घेण्याची संधी निर्माण झाली असती. कल्पेश कुडपाणे पहिल्या पर्वापासून जे पाहिलं तर हिरो ठरलेत प्रत्येक वेळी. असं म्हटलं तर छोटा पॅक बडा धमाका, परंतु तुमचा भूतकाळ आणि तुमचा भविष्यकाळ अंपायर रिव्ह्यू आहे. यस स्क्वेअर लेगच्या अंपायरला यांना चेक करायचं आहे, त्यांनी चेक करण्यासाठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. तर कल्पेश कुडपाणेचा आपण विचार करूयात. पहिल्या पर्वापासून सुद्धा एक खेळाडू दमदार खेळ करता, परंतु आज मिस फील्ड. नो बॉल आहे. नो बॉल म्हणजे हा नो बॉल, येणारा बॉल फ्रीटचा बॉल असेल आणि या फ्रीटच्या बॉलवर आता बॅटिंग करण्यासाठी ऋतिक आहे. ऋतिक धुमाळ होनाड गावचे खेळाडू, आणि या होनाड गावच्या खेळाडूला आता संधी निर्माण झाली आहे. फ्रीटचा बॉल, फ्रीटच्या बॉलवर तोडफोड बॅटिंग करावी लागेल. व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आता एक धाव तर धावफलकावर ऍड केली जाते. सोबतीला जर पाहिलं तर 1+ आता फ्रीट कंटिन्यू असेल आणि या फ्रीटचा सामना पुन्हा एकदा ऋतिकच असतील. ऋतिकच्या विरुद्ध आता चांगली गोलंदाजी करावेले मयुरेश आहेत. मयुरेश पाहायला गेलं तर एक दमदार असे गोलंदाज आहेत, परंतु आता या बॉलवर त्यांच्यावर प्रेशर आणि प्रेशरमधून स्वतःला बाहेर काढायचंय. दडपण किती असू दे, स्वतःच्या ताकदीवर खेळा, स्वतःच्या कौशल्यावर इथे गोलंदाजी करा. विजय तुमचा असेल, विकेट मिळू शकता येणाऱ्या काही बॉलवर, परंतु हा बॉल तुमच्यासाठी निर्णायक असेल. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा या बॉलवर पाहिलं तर आता ऍक्सिलेट करण्याची संधी निर्माण झाली आहे. फ्रीटचा बॉल, स्लोअर बॉल आणि स्लोअर बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर या बॉलवर झालंय काय, पंच आमच्याकडे वळतात. लगातारचे बॉल वाईट जातात. कदाचित या एंडी गोलंदाजी मयुरेशला करताना दिली आहे, ती गोलंदाजी थोडी आपल्या संघाच्या पत्त्यावर पडत नाहीये. आणि आता टीमची टोटल जर पाहिली 38 धावसंख्या. प्रत्येक देशमुख आमच्या साथी स्कोरर म्हणून जोडले गेले. सोबतीला जर पाहिलं तर काल सागरदादा सुर्वे होते, त्यांचे आपण कौतुक करूयात. आपल्या सोबतीला पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, आणि त्यांचंही कौतुक करूयात. उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि त्याचबरोबर क्वालिटी. फुल टॉस बॉल त्यावर केलाय, फुल टोल वसूल, बॉल जाईल दूर लांब लांब. एक जबरदस्त फटका. आणि आता जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग थोडा विरोधी दिशेला, तरी सुद्धा फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार ऋतिक यांनी घेतलाय. बॉलला पाठवलं दूर आणि दूर 6 धावांसाठी. यानंतरचा बॉल यॉर्क आहे. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आपण टीमचे कॅप्टन आहोत, आपल्यावर जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं ओझं आपल्याला घेऊन जावं लागेल. मग कुटुंबातला पाहिलं तर एक कुटुंब प्रमुख असतो, त्याच्यावर जबाबदारी, तो आपलं कुटुंब सांभाळत असतो.
तशी आपल्याला टीम सांभाळायची. आपण कॅप्टन आहोत आणि नायक या मॅच मध्ये पाहिलं तर खलनायक बनता कामा नये. समोरच्या टीमसाठी खलनायक बनायचे, स्वतःच्या टीमसाठी नायक बनायचे. त्यासाठीच पुन्हा एकदा ट्रॅकवर अजून एक चांगला बॉल आणि पंचांचा बोट वरती 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 आकाशाकडे. विकेट जातीये. ऋतिक धुमाल LBW बाद. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. चांगली बॅटिंग चालू होती. धावसंख्या झाली ती 44 धावा. 62-70 धावा करावे लागतील. समोरच्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर समोरचा संघ सुद्धा तेवढा दमदार आहे. समोरच्या संघामध्ये अनेक चांगल्याकडे खेळाडू आहेत. 44 धावा झाल्यात. 44 धावा झाल्यात. समोरच्या संघामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर खूप चांगले बॅटर तुषार सारखा खेळाडू आहे, त्यासोबत मयुरेश सारखा खेळाडू. अनिकेत पाटील आहेत, राजा उकेरी स्वतः आहेत, बरेच चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर येणारे काही खेळाडू आपल्यासोबत नक्कीच त्यांची नावं सुद्धा जोडली जातील. कल्पेश कुडपाणे आहे, स्वतः पाहिलं तर छोटा पॅक बडा धमाका. फिल्डिंग जरी लूज झाली असेल तरी बॅटिंगच्या माध्यमातून चांगला कव्हरअप करू शकतात. म्हणजे प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य इथे दिसून येईल ते आपल्याला या आपल्या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या पर्वा 12 मध्ये. आणि 12वा पर्व अगदी दिमाखात दिले चालू आहे. डे नाईटच्या सामने फुलटॉस बॉल. सुनील वाघमारे कालच्या मॅच मध्ये त्याची बॅट तलपली होती, त्याच्या विरुद्ध अशी गोलंदाजी. चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. आलाय मॅक्झिमम 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 षटकार. देशमुख, त्यासोबत सन्माननीय श्री सुनील भाऊ सुखदरे, त्यासोबत श्री नितीनदादा तवले, त्यासोबत श्री संतोषदादा देशमुख, त्यासोबत श्री उल्हासदादा देशमुख, त्यासोबत श्री निकेशभाई देशमुख, त्यासोबत पाहिलं तर श्री अमोलदादा देशमुख ज्यांनी 4 दिवसाचं पाणी पुरवलंय, त्यासोबत श्री प्रशांतदादा पाटील, श्री ओमकारजी देशमुख. इथे अजून एक बॉल. घुटना टेक, तमाशा देख. उंच 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 पंचांना थोडं हात वर करायला लावणारा येतोय बिग 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 षटकार. त्यानंतर श्री निकेशदादा म्हात्रे, त्यासोबत श्री हेमंतजी पाटील चिंचवली गोये यांचे आपण कौतुक करूयात, त्यांचा आभार व्यक्त करूयात. विशेष सहकार्य याचं आपल्याला लाभलंय. त्यानंतर आपण आमंत्रित करूयात पुढच्या मासाठी टॉसला RJ ब्रदर्स 11 संघ आणि त्यांच्या विरुद्ध वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आणि मिड इनिंग मध्ये जेव्हा जेव्हा आपण टॉस करणार त्यासाठी स्वतःहून संघाच्या कॅप्टननी यायचंय. पुकार देता कामा नये. आपल्याकडे प्रत्येकाकडे लॉट्स आहे. आपल्याला माहिती आहे मॅच कुठं चालली आहे, कुठपर्यंत मॅच आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, कॅप्टनला स्पेशली कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला वेळेवर इथे पोचायचंय. कोणत्याही प्रकारचे आपण जे पुकार आहे ते पुकार द्यायला लावू नका. RJ ब्रदर्स संघाचे कॅप्टन मयूर पाटील आणि त्यांच्या विरुद्ध आकाश पाटील वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघाचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित यायचंय. बॉलिंग ट्रॅकवर तुषार कुडपाने समोर सुमेध मागे मारण्याचा केलाय प्रयत्न. पंचांकडे अपील केलीये. राजा उकेरी करतात अपील. पायाला बॉल ब्रश झाला असावा. पंच आमच्याकडे वळतील, सांगतील लेग बाईची धाव मिळेल 1 आणि या एकीच्या मध्येने धावसंख्येमध्ये होते वाढ. 57 झाल्यात. शेवटचं शेवटच्या षटकामध्ये वाऱ्याचा वेग पाहिला तर आता बॅटरसाठी अगदी अनुकूल आहे. आणि समोर पाहिलं तर तुषार गायकवाड हा गोलंदाज सध्या भन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत असलेला खेळाडू सासगावाकडून ग्रामीण क्रिकेट खेळतो. आज पाहिलं तर साईराज इंटरप्राइजेस संघासाठी चांगलं काम. इथे सुनीलचा फटका आहे. दमदार फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल पकडलाय, फेकी केली जाते. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होता, परंतु स्ट्राईक सुनीलकडे पुन्हा एकदा. कम ऑन डीजे.
संतोषजी बडेकर यांचंही पाहिलं तर शुभागमन झाले, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. सोबत पाहिलं तर आपण आमंत्रित करूयात सन्माननीय दिनेशजी पाटील, वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघाचे कॅप्टन. दिनेश भाऊ आपल्याला विनंती असाल पण या व्यासपीठावर. आज पाहिलं तर हिरामन दादांचे सुपुत्र सुद्धा आले, त्यांचे आपण नक्कीच कौतुक करूया. चिंचवलीचे सच्चे समर्थक पाहिलं तर हिरामन दादांचे दोन्ही सुपुत्र, त्यांचे आपण कौतुक करूयात. आणि संपूर्ण चिंचवली गावाचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुढची टीम त्यांची खेळणार ते आकाश पाटील यांची. क्रॉस बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सोमेश आलाय, फिल्डरने बॉल पकडला, फेकीच एवढी दमदार आहे, पियुष असावं बहुतेक. काय जबरदस्त फिल्डर, प्रत्येक पर्वामध्ये या खेळाडूला आपण गौरव आहे. जबरदस्त फिल्डिंग. न्यू बॅटर मैदानामध्ये सूरज देशमुख टेंबेवडीचा खेळाडू. जबरदस्त बॉलिंग, शेवटचं ओव्हर स्लॉगवरचं षटक. मागील ओव्हरमध्ये ज्या प्रकारे धावा आल्या होत्या, तब्बल 23 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, त्या अर्थातच मयुरेशच्या विरुद्ध, परंतु त्याचाच बंधू, त्याचाच भाऊ तुषार या ओव्हरमध्ये अगदी टप्प्यामध्ये गोलंदाजी करतोय. आणि धावा संख्या टीमची जर पाहिली 59 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल इथून येणाऱ्या बॉलमध्ये. बॉल हवेत आहे, उंच फिल्डर जज करतील आणि कॅच सुटला. अखेरीस थोडं जजमेंट चुकलं म्हणावं लागेल, पण तो जजमेंट चुकलं आणि ते जजमेंट आपल्या चांगल्या बाजूने लागलं. स्ट्राईक पुन्हा एकदा सुनीलसाठी मिळते. या 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलकामध्ये होते वाढ. 61 धावसंख्या. कॅप्टनने विचार केला होता आम्हाला 60-65 पर्यंत जायचंय, पोहोचायचं, तिथपर्यंत धावा जरूर आल्यात, परंतु ह्या मोठा फटका जर आला तर वेदांत 11 संघासाठी चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. एक मोठा फटका, त्या फटक्याची गरज. समोर तुषार गायकवाड. तुषारच्या विरुद्ध केलेलं आक्रमण आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवला, उंच उंच उंच, तेवढाच लांब आलाय षटकार. शान आहे म्हणून तर आपण रायगडामध्ये राहतो, हा आपला प्रत्येकाचा अभिमान आहे. आणि या रायगड भूमीमध्ये आपला जन्म झालाय, यासारखं आपलं भाग्य कोणतं. हेच भाग्य. आणि त्याचबरोबर आपण या रायगडाच्या भूमीमध्ये क्रिकेटच्या पटलावर आपण जेव्हा जेव्हा जिथे जिथे जातो तेव्हा अभिमानाने सांगतो हो आम्ही रायगडचे खेळाडू आहोत. मग त्या रायगडच्या खेळाडूंना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा अगदी पाहिलं तर अग्रमानांकन स्थान आहे. आणि भारताच्या बाहेर सुद्धा म्हटलं जातं की रायगडची पोरं अगदी क्रिकेटच्या मैदानावर हरहुन्नरी खेळाडू आहेत, त्यांच्याकडं बरेचसे गुण कौशल्य आहे. आणि तेच पाहिलं तर आपण रायगडचं एक अभिमान म्हणून सांगू शकतो. मग रायगड प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे, मग इंडस्ट्रियल झोनमध्ये सुद्धा रायगड पुढे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये रायगड पुढे आहे. त्याचसोबत पाहिलं तर व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा रायगड जिल्हा बराच पुढे आहे. गडकिल्ल्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर किल्ल्यांची राजधानी आमचा रायगड किल्ला, तो रायगड किल्लाही पाहिलं तर आपल्या अगदी जवळच आहे. आपण जर विचार केला तर मुंबई पुण्याच्या अगदी मधोमध असलेलं आपले खोपोलीचं शहर आणि खोपोली शहरामधील हे धाकटे पंढरी विभाग, हे पंचकृषी विभाग, 10 ते 12 गावं मिळून पाहिजे तर हा विभाग आपला तयार होता. आणि या विभागामध्ये 2015 साली सुरुवात झालेली ही टुर्नामेंट आज तागात जर पाहिलं तर 2026चं माध्यम. प्रत्येक वर्षी नित्यनियमाने ही टुर्नामेंट साजरी झाली. मग पहिल्या पर्वापासून झालेली सुरुवात आज 12व्या पर्वापर्यंत पोहोचले. आणि आयोजकांची एकच इच्छा आहे, कमिटी चेंज होत राहतील. कमिटीमध्ये आज आम्ही आहोत, आज आम्ही आमचं चांगलं आयोजन करायचा प्रयत्न केलाय. उद्या अजून याच्यापेक्षा चांगलं आयोजन आम्ही करू, आयदर कोणी दुसरं करेल, परंतु ही टुर्नामेंट थांबता कामा नये. ही टुर्नामेंट जेवढी जास्त जाईल तेवढी आपल्या या संपूर्ण खेळाडूंसाठी एक नवसंजीवनी असेल, प्रत्येक खेळाडूंसाठी एक गोल्डन चान्स, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. दोन्ही बॅटरला विनंती असेल की बॉल आपण इथून चॉईस करून जायचं. हाच एक मुख्य उद्दिष्ट. कालच आम्हाला संदीपजी पाटील आतकरगावचे आमचे सांगत होते की या स्पर्धेचा एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे, हे आपण स्पर्धा ठेवण्याचं एक महत्त्वाचं कारण की आपल्या विभागामधून छोटे मोठे खेळाडू जे आहेत ते तयार व्हायला पाहिजेत आणि तयार होऊन ते मोठ्या मोठ्या पटलावर खेळलं पाहिजेत. मग त्यांची अशी इच्छा आहे
की आता फक्त रायगड प्रीमियर लीग नाही, त्याच्यानंतर ऑल इंडिया आयकॉनमध्ये सुद्धा, ओपनमध्ये सुद्धा आपले खेळाडू खेळले पाहिजेत. आणि आज पाहिलं तर एक नवीन फॉर्मॅट तयार झाला आहे, तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, अर्थातच ISPL. आणि या ISPL मध्ये सुद्धा आपल्या विभागामधून खेळाडू गेले पाहिजेत. हाच पाहिलं तर या पंचवर्षीय प्रीमियर लीगचा ठेवण्याचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असतो, आपण पाहिलं तर विभागवारी क्रिकेट खेळत असतो, खेळण्यामध्ये आपण मजा जरूर घेतो, परंतु एखाद दोन खेळाडू जेव्हा वरती जातील ना, तेव्हा अभिमानाने पाहिलं तर ही कमिटी सांगत असेल की हो आमच्या विभागामधले खेळाडू आहेत. आणि हाच पाहिले तर चला बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये रवाना करायचे. दोन्ही बॅटरला विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे. आणि जेव्हा खेळाडू कधी बाद होईल, बॉल दिले तुम्हाला 2, मनीषजी मुंडे सर. हॅलो सर, स्वागत. 67 करायच्यात आणि एकीकडे साईराज एंटरप्राइजेस आणि वेदांत 11 या दोन संघादरम्यानची ही लढत चालू आहे. सेकंड इनिंगला होती सुरुवात. दोन बॅट्समन समोरच्या दिशेने चेंडू लेग बिफोर द विकेट, पंचांकडे अगदी तातडीने अपील केली जाते. प्रोडक्शन खूप चांगलं राहिलं या बॉलचं. RJ ब्रदर्स 11 आणि वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या दोन टीमचे कॅप्टन झाले. या वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11चे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आकाश पाटील. आणि चला विनंती, RJ ब्रदर्स टीमचा कॅप्टन मयूर पाटील. क्रॉस खेळले, चेंडू खेळी क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाक्या बाहेर. पहिल्या बॉलवरती अगदी प्रोडक्शन बॅट्समनचं, बॉलरचं खूप चांगलं राहिलं. त्यानंतर या बॉलवरती प्रोडक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं बॅट्समनचं. 4 नंबरने धावसंख्येचं खातं खुललं जाईल. पुस्तकावरती धावा जोडले जातील. तब्बल 4 आकड्यावरती 4 धावसंख्या धावपळकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतं. P1चं षटक आहे, अर्थात 2 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जात आहेत या ठिकाणी आणि 9 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत प्रतिबंधनाच्या. आणि 2 खेळाडू खरं तर या 11 खेळाडूंच्या विरोधात, विपक्षात खेळ करताना पाहायला मिळतात. अगदी हलक्या फळीने खेळलं जाते. क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळेस थोडी दिशा बदलली, वेग बदलला थोडासा आणि त्यानंतर बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय या बॉलवरती देखील चौकार. गायकवाड आणि राजू गायकवाड यांच्या पवित्र शुभास या दोन संघादरम्यानचे टॉस केलं जाईल. लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खेचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. विजय खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. जो अष्टपैलू खेळाडू, जो ग्रामीण निंगा मधला जर विचार केला होनाड संघामधून बिलॉंग करतोय, पण आज पण पाहता लीग स्टेजची मॅच म्हटलं की 11 गावचे 11 खेळाडू आणि त्यातून निर्माण केलेला हा संघ आणि त्याच्यातून केला जाणारा हा संघर्ष आणि ही संघर्षाची लढाई. आणि लीग स्टेजमध्ये कोणताही संघ गावाच्या नावासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नेहमी खेळत असतो. कारण की या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा झाली का ती मग वर्षभर चालू असते आणि त्याच चर्चेला उधाण येण्यासाठी प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकंतानं मैदानावरती खेळ करत असतो. या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. सुमेध देशमुख खरं तर लीड करतोय संपूर्ण संघाला. बॅटिंग देखील खूप चांगली त्याच्याकडनं पाहायला मिळाली आपल्याला, कारण की विजय चुकला, विजय परतला, त्यानंतर संपूर्ण संघाची जिम्मेदारी
वैयक्तिक खांद्यावरती घेताना पाहायला मिळाली. फर्स्ट स्लिप 5 सेकंड स्लिप मध्ये बॉल मात्र डिलिव्हर होईल. मनगटातला वापर केला जातोय, ताकदीचा वापर, कलात्मक फटका. 3-3 क्षेत्ररक्षकांना अगदी त्यांच्यामधून सुईमधून धागा ओवावा तसा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील नंबर 4 आलाय, येतोय चौकार. षटकाचा खेळ समाप्त होत नसताना आणि धावपळकावरती धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. अर्थात ही स्पर्धा देखील 12व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. सामन्याचा दुसऱ्या सत्रामधली पहिली ओव्हर चालू असताना 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 67चा पाठलाग करायचा आहे, 68चा क्षमा असावी. कंपल्सरी चेसिंग या तन्मय गोलंदाज 12 धावसंख्या 68 पर्यंत पोहोचायचं आहे. 67 झाल्यास बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 1 धावसंख्या वाढून जिंकायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षण नाहीये तितकं पाहिजे जसं. या बॉलवरती देखील धावा मिळतील. तब्बल 4 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. अजूनही कोणत्याही एकेरी दुहेरी धावसंख्येने किंवा अतिरिक्त धावसंख्येने बॅटिंग करणाऱ्या टीमनं अजून अद्याप खाता खोललेलं नाही आहे. 3 चेंडूंवरती पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 3 डॉट बॉल पाहायला मिळाला आणि 3 चेंडूंवरती चौकार. आणि या षटकाची सुरुवात देखील चौकाराने केली जाते आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तन्मय. सेकंड पॉवर प्लेचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कदाचित या षटकामध्ये खेळाडू बाहेर आहेत 3 खेळाडू आपल्याला या ठिकाणी बाहेर पाहायला मिळतात आणि 8 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आता गोलंदाजाची कसरत आहे खऱ्या अर्थानं. बॅटिंग करणाऱ्या टीमला संधी असते खरं तर P1 आणि P2च्या षटकामध्ये, कारण की संपूर्ण मैदान खुलं असतं. जितका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करता येईल तितका खेळला जातो. स्क्वेअर लेगला छेदून क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही आहे, कारण की बॉलरला देखील माहीत आहे की बॅट्समनची मरीड काय, फळी फिरवण्याची ताकद काय आहे, कितपत फळी फिरू शकतो. आणि हे कर्णधारांनी ओळखलं आणि याच भूमिकेतून निर्णय घेतला की तन्मय गोलंदाज सोयीस्कर ठरू शकतो मैदानावरती. आणि त्याचंच प्रात्यक्षिक खरं तर तन्मय मैदानावरती दाखवून देतोय. भले मोठे फटके येतात गोलंदाजावरती, मार खावा लागतो, मोठे हल्ले होतात, पण त्याच्यातून सावरून जो संकटावरती मात करतो तोच मैदानावरती टिकतो आणि तो तन्मय मैदानावरती टिकताना पाहायला मिळतोय. पहा थोडासा लाईन आणि लेंथमधून भरकटलाय, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की दिशा आणि दशा एक विलांटीचा फरक संपूर्ण शब्दाला बिघडवून टाकतो. आणि थोडा दिशेवरून भरकटला आणि गोलंदाजाची दशा उतरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. या सत्रातील अतिरिक्त चेंडूनं सुरुवात होतीये आणि धावसंख्येला पुनश्च एकदा उधाण येण्यासाठी 1 धावसंख्येनी भर पडेल आणि जम पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती इथून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सलामीर जोडी राजेश आणि त्याच्या संभवित मयुरेश ही जोडी पाहायला मिळते. राजा हुकेरी ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चर्चेत होतं नाव बऱ्याच वर्षापूर्वी या खेळाडूचं. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर बॉल थांबत नाही, अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहज हातातून जसा लोणाचा गोळा हातात टाकावा आणि तो निसटावा तसा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. मिळेल या बॉलवरती नंबर येईल 4, कारण की बॅट्समन आता एकेरी दुहेरी धावसंख्या बोलत नाहीये, तशी बॅट फक्त चौकार आणि चौकार बोलतीये. आणि या बॉलवरती देखील धावा मिळाल्या 4, आलाय चौकार. ऑपरेटर थोडा मॉनिटर द्या ना. हॅलो तन्मय प्रहार केले जात आहेत. आता या मोठ्या फटक्यांपासून वंचित कसे राहणार. व्हाईट बॉल
आणि पंचांनी ताकीद देखील दिली आता गोलंदाजाला, जर पुन्हा एकदा याच दिशेनं आणि याच हाईट फॅक्टरनं जर बॉल टाकलात किंवा उडवण्याचा प्रयत्न केला तर तो चेंडू मैदानावरती नो घोषित केला जाईल. आणि गोलंदाजासाठी कधी कधी ही एक अपॉर्च्युनिटी देखील, संधी देखील निर्माण असते, कारण की व्यावसायिक खेळामध्ये ही चेंडू खूप जास्त हाताळले जातात. 6 चेंडूंमध्ये हा एक चेंडू गोलंदाज अगदी तातडीनं आणि त्याच पर्यायानं मात्र नेहमी हाताळत असतो, कारण की या बॉलवरती कदाचित एक तर बीट तरी होईल खेळाडू किंवा मग मोठा फटका तरी देखील. सट्टेबाज चेंडू आपण या चेंडूला नेहमीच क्रिकेटमध्ये म्हणतो. धावसंख्या आपण पाहाल जम पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. राजाच्या देखील आवाक्या बाहेर आहे चेंडू. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आलीत. 12 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. 68 पर्यंत पोहोचत असताना बॅटिंग करणारी टीम राजा आणि मयुरीश ही जोडी मैदानावरती दाखल होत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 11.50च्या सरासरीने तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. KTCची आमची संपूर्ण टेक्निशियन टीम या स्पर्धेला कव्हर करताना खरं तर पाहायला मिळते. वाकदचे अजिंक्य पवार हे फाउंडर आहेत खरं तर या KTC टीमचे, आणि त्यांनी उभं केलेलं हे कर्जत टेनिस क्रिकेटची ही वाहिनी संपूर्ण आज रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळते. कारण की कर्जतमध्ये आता कोणते टुर्नामेंट असू दे, खालापूरमध्ये कोणते टुर्नामेंट असू दे, त्या स्पर्धेमध्ये किंवा रायगड, ठाणे, पालघरमध्ये का KTCला बोलवलं जातं, कारण की तितकीच चांगली क्लिअरिटी, कारण की कॅमेरे सगळ्यांकडे देखील आहे, चॅनल सगळ्यांचेच आहेत, पण चेंडू टिपण्याची आणि प्रत्येक मुवमेंट कॅच करण्याची ताकद खरं तर या KTC टीमकडे. आणि याचे सर्व अजिंक्य पवार फाउंडर यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात, कारण की एक छोटीशी सुरुवात आणि छोट्या सुरुवातीपासून, आधी सुरुवात गावापासून, वाकस गावापासून, पण आत्ता मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेलं हे चॅनल आज या नगरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटके या ठिकाणी आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळाली. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 20-26 पर्व 12वे. 2 षटकं संपली. 68चा पाठला करत असताना 23 झाल्यात. आता 18 बॉलमध्ये करायच्यात 45. गोलंदाज निवडलाय बाउन्सर एंड करून विजय. खोलात टाकलाय बॉल, खोलात टाकलाय, बांधून ठेवलं खेळाडूला. वेग खूप चांगला पाहायला मिळाला आणि टप्पा देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. आणि याचंच परिवर्तन एक सुंदर चेंडूमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या 2 चेंडूंचा जर संघ मिळाला ना, तुमचा वेग आणि अचूक टप्पा, की मग बॅट्समन देखील विचारात पडतो. फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला, सफल झाला. 2-3 पाऊल बराच पुढे आला. एफर्ट्स खूप चांगले झाले, कमालीचे प्रयत्न केले, पण थोडे प्रयत्न कमी पडले आणि त्यानंतर देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. पण प्रयत्न केले, हाताला बॉल ब्रश झाला, हे देखील त्याला देखील खूप महत्त्वपूर्ण वाटलं असेल, कारण की मेहनत केली, कदाचित चेंडू हाताला लागला. जर अडला असता तर अजून ट्विस्ट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली असती. नंबर मिळेल या चेंडूवरती तब्बल 4 आणि 27 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. विजय कदाचित महागडा ठरतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही, यष्टीरक्षक आहे. खेळाडू क्रमांक 1, जो खेळाडू जोड सखी मैदानावरती जो आहाकार माजवत होती मैदानावरती, आता त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट करायला पंचांनी संधी दिली नाही. लिडिंग यष्टीरक्षक त्या ठिकाणी अगदी चेंडूवरती धावूनच बसला होता आणि चेंडूवरती जसा डाव टाकला तसा मात्र मयुरेश गायकवाड वैयक्तिक 7 चेंडू 13 धावसंख्येची खेळ करून तंबूच्या दिशेने परतलाय. ते दाखल झालं आकाश देशमुख. खरं तर आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबतच धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 20-26 खरं तर जुन्या कमिटीने खरं तर ही स्पर्धा चालू केली होती. मग त्यामध्ये आमचे सुधीर बांदल असतील, त्याचबरोबर सुमित देशमुख असतील, सुधीर पाटील असतील, त्याचबरोबर अमित देशमुख, असे असंख्य बाठुदा बॉलर. आणि कदाचित सुधीर मामा कालच्या दिवसापासून एक आठवण या स्पर्धेमध्ये राहून गेली, कारण की
कमिटी नेहमी सातत्यपूर्वक बदलत असते आणि बदल हा क्रिकेटमध्ये हवाच, पण एक गोष्टीची उणीव आजही भासते की सगळ्यांचे एक लास्ट टाइम कदाचित आपण 2 वर्ष तो उपक्रम गाजवलं होतं खऱ्या अर्थाने कॅबचा. आदरणीय आमच्या गावचे पोलीस पाटील सम्राटबाई यांची आठवण खरं तर ही स्पर्धा नेहमी सातत्यपूर्वक आम्हाला करून देते, कारण की नित्यंत क्रिकेटवर त्यांचं असलेलं हे प्रेम पाहून आणि या नगरीमध्ये आणि ज्यावेळेस इतकी मोठी लीग भरते ना त्यावेळेस त्या व्यक्तीची सातत्यपूर्वक आठवण होती. मैदानाकडे जाऊया ज्या ठिकाणी आपण पाहाल 31 वरती 1-2.5 अर्थात तिसरं षटक संपण्यासाठी एक चेंडूचा खेळ बाकी असताना तब्बल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. एक गडी या ठिकाणी बाद झाला. आकाश, मॅचचा जर विचार करता हे वातावरण एक असं वातावरण, कारण की आपण ज्यावेळेस सकाळपासून सुरुवात करतो ना त्यावेळेस थोडासा वातावरण या वेळेमध्ये थोडासा गरम असतो आणि तो संपण्याचा कालावधी असतो मध्यंतराचा, आणि नाईटच्या स्पर्धा खऱ्या अर्थानं 7 ते 8 वाजता चालू होतात आणि ज्यावेळेस सुरुवात डे नाईटला होते त्यावेळेस धीम्या गतीनं सुरुवात होती या वेळेमध्ये. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक पंच चेंडू किती झालेत? 1 चेंडू बाकी आहे. थँक्यू. 5 चेंडूंचा खेळ अद्याप या ठिकाणी संपुष्टात आलाय. 1 चेंडू अजूनही उर्वरित बाकी आहे. विजयवरती आता समोरून उडवलाय क्षेत्ररक्षक खूप चालक पाहायला मिळाला. आधीच फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या आधीच यष्टी रक्षकाच्या मागे जाऊन उभा राहिला. कदाचित जर बॉल या तिघांकडून सुटला तर माझ्या तावडीतून तो बचावणार नाही. 18 चेंडूंचा या ठिकाणी मात्र घमासान युद्ध संपलेला आहे. 3 षटक या ठिकाणी संपुष्टात आलीत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 28 धावा. क्षमा असावी, थोडासा तांत्रिक बिघाड. 28 धावा प्रगती पुस्तकावरती झाल्यात. 3 षटकं संपलीत. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. उर्वरित 12 चेंडू अजूनही बाकी आणि स्क्रीनवरती आपण इक्वेशन पाहू शकाल या ठिकाणी आता की करायच्यात 68चा पाठलाग करायचा आहे. 3 षटकं झालीत. आता 12 चेंडूंमध्ये 20.0च्या सरासरीने धावसंख्या मात्र जोडावी लागेल ती तब्बल 40 या आकड्यावरती, कारण की 68चा पाठलाग करायचा. 28 झाल्या, 40 अजून करायच्या. चेंडू शिल्लक आहेत 12. कोणाच्या हातामध्ये षटक जाईल, कोणाच्या हातामध्ये गोलंदाजाचा कौल जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण साईराज एंटरप्राइजेस सुरुवात झाली आहे दुसऱ्या दिवसानं त्यांच्या सामन्यानं. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता वेदांत 11. बॉलर नेम प्रतीक. बॉलर नेम काय? सुनील वाघमारे, अजय वाघमारे. 9 चेंडू पंचांनी दंडित केलंय. कदाचित हे असे चेंडू राहिलेत तर मॅच मधून काढता पाय घ्यावा लागेल, यात मात्र तील देखील शंका नाहीये. पण प्रत्येक गंगावणे कोणत्याही प्रकारची चुकी करताना पाहायला मिळत नाहीये. बॉलवर अगदी तंतोतंत नजर ठेवणे. कदाचित या ठिकाणाहून चेंडू सुटेला आता बॅकअपला कुणी नाहीये सरळ सीमारेषे पलीकडे, त्यामुळे 2 पावले आधीच मागे येऊन खेळलेलं बरं. रिव्ह्यू पंच कोणासाठी आहे? फिल्डिंग टीमने डिसाइड केलं. ओके. प्रवीण देशमुख या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात आयोजकांच्या मुख्य भूमिकेत. सातत्यपूर्वक चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत बऱ्याचदा ते खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. फील्ड करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. टेक्निशियन टीमकडे आता संपूर्ण जिम्मेदारी दिली आहे. जे व्हायचं आहे ते तुमच्यावरती. जर मान कापायचे तर तुम्हीच कापवा, वाचवायचे तर तुम्हीच वाचवा. निर्णय फक्त आम्ही देणार मैदानावरती. 9 चेंडू तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी सांगितलंय. 9 चेंडू. रिव्ह्यू गमावला ना पंच आता.
नो चेंडू आहे खरे तर. अजय वाघमारे पहिल्याच बॉलवरती थोडासा भरकटताना पाहायला मिळाला आणि फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती देखील समाचार घेण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर आता थोडासा का होईना पण वंचित राहिलाय बॅट्समन, कारण की गोलंदाज त्याचं वैशिष्ट्य सिद्ध करतोय मैदानावरती. जरूर मी नो चेंडू फेकलाय पण फ्री हिटच्या चेंडूपासून बॅट्समनला मी कसा वाचवेल, मी त्याच्यापासून किती दूर राहू शकतो मोठ्या धावसंख्येपासून, याचा विचार करत चेंडूची हाताळणी करतोय खरं तर अजय वाघमारे. समोरच्या दिशेनं हातापत्र राजेश अनिकेत पाटील या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जिम्मेदारी येऊन ठेपली आहे. आता या ठिकाणाहून माघार जायचं नाहीये, लढायचं आहे आपल्याला, मॅच जिंकायची आहे. कारण की लढाई आपल्या प्रतिष्ठेची आहे, आपल्या नावाची आहे, संघ मालकाची आहे. यष्टी रक्षक खूप चाणाक्ष पद्धतीनं चेंडूवरती झपाट्यानं येतोय आणि कदाचित त्याला देखील वाटतंय की कधी बॅट्समनचा पाय थोडा पुढच्या दिशेनं जातोय आणि मी कधी यष्ट्यांवरती बॉल लावतोय, या विचारानं खरं तर ऋतिक देखील मैदानावरती फील्ड करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9 चेंडू आता उर्वरित या ठिकाणी मात्र शिल्लक असताना त्यांनी करायच्या तब्बल 37 धावसंख्या. प्रतीक कदाचित या ठिकाणाहून येणाऱ्या 2-3 चेंडूंमध्ये एखाद 10 धावसंख्या जरी बनली ना तर मॅचमध्ये थोडं काही वेगळंच पाहायला आपल्याला मिळेल. कारण की लीग स्टेजची मॅच अतिरिक्त चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि प्रतीक आपण बऱ्याचदा मॅच पाहिल्यात की या मैदानावरती कधी काय घडेल कधी काय. कुणाल पाटीलची मॅच सगळ्यांनीच पाहिलेली आहे. 36 धावसंख्येची 31 धावसंख्येची गरज होती आणि त्यानंतर लगातार 5 चेंडू आणि 5 षटकार लावले. विकेटचे अपील पंचांकडे केले जाते. या ठिकाणी दाद मागितले, पंचांनी या ठिकाणी रेफर केलंय, थर्ड अंपायरकडे डिसिजन सुपूर्द केलाय की बॅट्समन आधी पोहोचलाय की चेंडू आधी लागलाय. जर बॅट्समन पोहोचला असेल तर बॅट्समन सेफ असेल आणि बॅट्समन त्या लाईनच्या मागे असेल आणि चेंडू आधी आदळला असेल तर बॅट्समनला नो आर्ग्युमेंट, कोणत्याही प्रकारची चर्चा न करता तंबूच्या दिशेनं आता परतावा लागेल. चला बॅट मागे, बॅट्समन बाद घोषित केला जातो या ठिकाणी. कारण की चेंडू सरस ठरला मैदानावरती, त्याचे एफर्ट्स खूप चांगले राहिले. थोडी रनिंग कमी आपल्याला पाहायला मिळाली, चपलाही थोडी कमी पाहायला मिळाली. कारण की पहिल्या षटकापासून खरं तर 4थ्या षटकाच्या 3ऱ्या ते 4थ्या चेंडूपर्यंत खेळाडू येऊन पोचला जरूर होता पण थोडे एफर्ट्स कमी पडले आणि त्याचंच परिवर्तन या विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल. राजेश सारखा खेळाडू आता तंबूच्या दिशेने आलाय म्हटलं तर संपूर्ण जिम्मेदारी आता अनिकेतच्या खांद्यावरती असेल. या संपूर्ण संघाचा ओझा आता आपल्याला एकट्याला वाहायचंय. वाहत असताना एक बाण ठेवावं लागेल की आपली विकेट मैदानावरती किती महत्त्वपूर्ण आहे हे राजेशला आणि त्याचबरोबर मयुरेशला देखील कळतंय की आपण 2 बाद झालोय. आता संपूर्णपणे जिम्मेदारी अनिकेतच्या खांद्यावरती आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय तुषार गायकवाड. 2 खेळाडू धावतायत जीवाच्या आकांतानं पण शेवटी अडेल का बॉल? यस डेफिनेटली अडलाय. प्रेक्षक मायबाप वर्ग आमचं त्या ठिकाणी आहे. धावसंख्या कंप्लीट केल्या जातील तब्बल 2 आणि 2 धावसंख्येने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 34 आकड्यावरती. 34 धावसंख्या 7 बॉलमध्ये देखील आता करायच्या 34 धावसंख्या. रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण आमचा पंच कमिटी वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हिट केल्या जात आहेत. गोटी नेम थोडा कमी पाहायला मिळतोय खेळाडूंचा आणि धावसंख्या कंप्लीट केल्या जातील त्या तब्बल 36 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. आकाश रन रेटवर मॅच आहेत की नॉकआउट? ओके ओके. नाही कधी कधी काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण नेहमी पंच कमिटी आणि गुणलेखक आणि नेहमी ज्यावेळेस जाणते खेळाडू मैदानावरती आणि लीग स्टेजची ज्यावेळेस
पंच मॅच असते आणि आकाश ज्यावेळेस मॅच असते ना, असं वाटतं की सर धावसंख्या आपली जास्त आहे आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार नाही आणि कधी कधी होत नाही आणि त्यावेळेस आपण एक अतिरिक्त चेंडू फेकून देतो आणि त्या 4-5 धावसंख्या देखील रन रेटच्या हिशोबाने बॅटिंग करणाऱ्या टीमला, जे हरणारी टीमला आहे त्याला देखील ती पोषक ठरतात कधी कधी लीग स्टेजच्या मॅचमध्ये. आणि याची खबरदारी नेहमीच प्रत्येक संघानं घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गंगावने छोटा पाक बडा धमाका समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक गंगावने एक धावसंख्या प्रगती पुस्तकावरती जोडली जाईल. 5 बॉलमध्ये करायच्या तर 31 धावसंख्या. एक धावसंख्या या ठिकाणी चेंडूवरती पूर्ण केली जाईल. प्रत्येकचे एफर्ट्स मैदानावरती दाखवताना आपल्याला माल मिळतो, कारण की बऱ्याचदा बॅकफुटवर आलेला हा खेळाडू सुमित देशमुख यांनी अगदी बारीक बारीक खेळाडूंना उचललंय. यंग जनरेशन जास्त सोबतीला ठेवलंय. मोठा फटका आणि या फटक्यांची गरज ही आधी यायला हवी होती. कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये आले असेल आकाशचा मॅचचं चित्र थोडं वेगळंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असं. धावसंख्येने मात्र बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 44 आकड्यावरती. टीम मीटिंग घेऊ नका. लाईट्स, चला लाईट्समन लाईट्समन चला विनंती आपल्याला. व्हाईट बॉल अतिरिक्त ऑफरिन ऑर्डरचे मॅनेजर आदरणीय कृष्णाजी अग्रवाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत, वेलकम. आपली या स्पर्धेमध्ये खरं तर सहर्ष स्वागत, कारण की मान्यवरांशिवाय खरं तर व्यासपीठाला शोभा नसते आणि प्रत्येक मान्यवर वर्ग या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतोय. 2 चेंडूंमध्ये आता 22 धावसंख्या करायच्यात. बऱ्याच यष्ट्यांपासून बॉल बाहेर ठेवला आणि या फटक्यांची गरज खूप आधी होती खरं तर, पण देर आहे दुरुस्ती. लक्षात आलंय आपल्याला की आता मोठ्या फटक्यांची सुरुवात आपण केली आहे, पण थोडं उशिराने केलं. नंबर मिळेल 4. धावसंख्या पोहोचेल तब्बल संघाचं अर्धशतक या ठिकाणी जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. आता 1 बॉलमध्ये करायच्यात 18 धावसंख्या आणि त्या होत आहेत का नाही होतात हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाचं, कारण की 3 चेंडूंवरती 25 धावसंख्या मोजताना एम एस औरोलीच्या मैदानावरती नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं. राज पाटील आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. बऱ्याचशा वर्षानंतर आज खरं तर भेट होती. एक ऑफिशियल या खालापूर विभागामधलं कलर कोडिंगचा जर गुणलेखक पहिला कोण असेल तर आमचे राज पाटील चिंचोली गोहेचे. अशा रीतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 50 या आकड्यावरती. तब्बल 18 धावसंख्येपासून थोडासा दूर राहिलाय खरं तर हा संघ. कृष्णाजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलं, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी संदीप मामांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आपण मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर राजू दादा गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी प्रवीण दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आपण